आता आपण साहित्यातला तिसरा पुरस्कार देणार आहोत. तो निखिलेश चित्रे यांना. त्यांचा कथासंग्रह आहे गॉगल लावलेला घोडा. पपायरस प्रकाशनाकडून आलेला आहे. मुंबईचे निखिलेश चित्रे यांचं मनोगत आपण पहिल्यांदा ऐकूया. माझं बालपण शालेय शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण पालघरमध्ये गेलं आणि पालघर तेव्हा तालुक्याचं गाव होतं. माझ्या बालपणी आमचं जे पालघरचं घर आहे त्याच्यामध्ये माझ्या आजोबांचं एक मोठं पुस्तकांचं कपाट होतं आणि त्या कपाटातल्या पुस्तकांनी हळूहळू मला वाचायची गोडी लागली. त्याचबरोबर माझ्या आत्या वसुमती चित्रे यांनी मला पालघरला असताना लहानपणी आठवते मला की चांदोबाचे जुने बाइंडिंग केलेले अंक आणून दिले होते वाचायला आणि मी संपूर्ण वाचलेलं असं ते पहिलं पुस्तक किंवा मासिक असं म्हणता येईल. नंतर मग माझ्या आई-वडिलांनी सुद्धा माझ्या वाचनाची आवड माझी जोपासली. त्याला खतपाणी घातलं. मला नवी-नवी पुस्तकं आणून दिली. लहानपणीच माझी स्वतःची अशी एक छोटीशी लायब्ररी माझ्या घरात तयार झाली होती. तर या सगळ्यातून माझी वाचनाची आवड विकसित होत गेली आणि त्याचबरोबर पालघरचा जो माझा भवताल होता, पालघरचे रस्ते, पालघरची जुनी घरं, पालघरच्या वेशीला लागून असलेला काळदुर्गाचा डोंगर, त्याचबरोबर केळवे माहीम, सातपाटी, शिरगावचे समुद्रकिनारे, तिथले किल्ले आणि माझे तिथले अवतीभोवतीचे मित्र. तर या सगळ्या अवकाशाने आणि काळाने मला हळूहळू वाचनाच्या, लेखनाच्या आणि एकूणच साहित्याच्या परिघात नेलं असं मी म्हणेन. त्यामुळे माझ्या वाचनावर आणि माझ्या लेखनावर पालघर या गावाचे आणि तिथल्या माणसांचे खूप खोल असे संस्कार आहेत. वाचता वाचता हळूहळू काही वर्षांनंतर महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यावर मी मुंबईत आलो आणि मुंबईत आल्यावर मी मला आठवतंय हळूहळू लेखनाकडे वळलो. म्हणजे पहिला लेख माझा लोकसत्तेतल्या मुद्रा नावाच्या पुरवणीत प्रकाशित झाला होता कुमार केतकरांमुळे आणि नंतर मी लोकमान्य गृहाच्या आपले वाङ्मय वृत्त या मासिकामध्ये दर महिन्याला आडवाटेची पुस्तकं हे सदर लिहायला सुरुवात केली. मी वाचत आणि लिहित असताना मला हळूहळू असं लक्षात आलं की आपलं जे लेखन आहे ते कुठेतरी फिक्शनच्या अंगाने जात आहे की काय आणि फिक्शन वाचतच होतो, फिक्शनवर विचार करत होतो. ही प्रक्रिया सुरू असताना मला हळूहळू फिक्शन लिहावंसं वाटायला लागलं. स्वतःचं काहीतरी लिहून बघावं, आपल्याला आपल्या माध्यमातून आपल्या पद्धतीने काहीतरी सांगायचं ते लिहून बघावं असं वाटायला लागलं. त्याच्यामागे कुठेतरी एक असमाधान सुद्धा होतं की मला ज्या प्रकारचं वाचायला आवडतं त्या प्रकारचं मला मराठीत वाचता येत नव्हतं किंवा त्या प्रकारचं मला मराठीत पुरेसं वाचायला मिळत नव्हतं. तर ती एक असोशी आणि अतृप्तताही होती की मला स्वतःला जे वाचायला आवडतंय ते मला माझ्या भाषेत लिहून बघायला आवडेल. म्हणून मी हळूहळू लिहायला लागलो. 2018 साली माझी पहिली कथा सिनाराचा प्रवासी मी लिहिली. त्याला मित्रांकडून आणि इतर वाचकांकडून चांगली दाद मिळाली. त्यामुळे जरा उमेद आली, हुरूप वाढला आणि एक कथा मालिका आणि एक संलग्न कथांचं विश्व माझ्या मनात आकार घ्यायला लागलं. असं करत मी हळूहळू 9 कथा लिहून पूर्ण केल्या आणि त्याच गॉगल लावलेला घोडा या संग्रहामध्ये त्या शीर्षक कथेसह समाविष्ट झाल्या. माझ्या कथांमधली मूळ प्रेरणा मी असं म्हणेन की फिक्शन हीच आहे. लेखक, लेखनाची प्रक्रिया, वाचन प्रक्रिया, लेखक-वाचक संबंध आणि या सगळ्याचा कल्पनाशीलतेशी, कल्पनाशक्तीशी, कल्पनेशी, रचण्याशी असलेला संबंध हे पडताळून पाहणं, त्याचा शोध घेणं, धांडोळा घेणं हा माझा एक कायमचा लेखनध्यास किंवा आस्था विषय राहिलेला आहे आणि माझ्या कथांमधून मी याच विषयाचा कायम पाठपुरावा करत राहिलो आणि यापुढेही करत राहणार आहे. त्यामुळे माझ्या सगळ्या कथा या रचण्यावर, कल्पनाशीलतेवर आणि लेखक-वाचक संबंधाच्या आसपास घुटमळतात असं मी म्हणेन. समकालीन मराठी साहित्यामध्ये मला असं दिसतं की हळूहळू सामाजिक वास्तववादाचा जो पगडा होता तो गेल्या काही एक 5-6 वर्षामध्ये जरा सैलावलेला दिसतो आणि थोडासा एक कल्पनाशील साहित्याचा मार्ग मोकळा झाल्याचा आत्ता मला असं एक दृश्य मला आत्ता दिसून येते. अजूनही सामाजिक वास्तववाद मराठी साहित्यामध्ये आपला प्रभाव कायम राखून आहे आणि तो येती काही वर्षही पुढे राहील असं दिसतं.
पण मला वाटतं की सर्व प्रकारचं साहित्य, मग ते वास्तववादी असो, कल्पनाशील असो, अद्भुत असो, रहस्यमय असो, याला साहित्याने मुक्त मनाने आपल्या अंगणात प्रवेश दिला पाहिजे. तर माझाही तोच प्रयत्न आहे की लोकप्रिय साहित्य प्रकारांचे आकृतिबंध आणि प्रारूप वापरून काही गंभीर आशय व्यक्त करता येतो का, हे शोधण्याचा, तपासण्याचा मी माझ्या परीने यापुढेही प्रयत्न करत राहणार आहे. मला हा पुरस्कार दिल्याबद्दल महाराष्ट्र फाउंडेशनचे मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. आता गणेश देवी सरांना विनंती करतो, निखिलेश चित्रे यांना गॉगल लावलेला घोडा या कथासंग्रहासाठी ललित ग्रंथ पुरस्कार प्रदान करावा. 50,000 रुपये आणि स्मृतिचिन्ह असं याही पुरस्काराचं स्वरूप आहे.